अतिथी आणि त्यांच्यासाठी सम्यक विधा आपल्याला म्हणायचं संविधान. मग आता जे साधू स्वतःच्या साधनेमध्ये आहेत आणि त्यांना दान देतो म्हटल्यानंतर काय झालं तिथं अतिथी संविभागामध्ये आपोआपच तिथं ते दान घेताना ते स्वभावाला जाणतायत, खाताना खाणाराने जाणणार आहेत. तिकडं चावण्याची क्रिया चालली आहे घास, पण आतमध्ये स्वरूपाचं संवेदन करतायत. मग ते जसं करतात तसं मी केलं पाहिजे हे प्रॅक्टिकल शिकायसाठी आपण साधूजवळ जातो. त्यांची त्यामध्ये आसक्ती का काय पण निघालं तिथंच सोडतो ना. आपल्याला काय होतं जाऊ दे तेवढा केस काढून टाकून बाकीचं खाऊ. पण केसच काय सांगितलंय मलाचा पिंड आणि तो त्यात मिसळला म्हटल्यानंतर सगळं काय झालं तर सजीव. केसावर पाय पडला तर काय सांगितलं मुनींना 150 नमोकार मंत्र सांगितले आणि नाही मुनींना 300 नमोकार मंत्र सांगितले आणि क्षुल्लकाला अर्ध प्रायश्चित्त असतं त्यांना 150 नमोकार मंत्र सांगितले. मग केस कुठं कुठं सोडत असतो बघा. मंदिरात तर पडलं तर विधत्ती निकाची बंद बांधले आणि मग त्याच्याबरोबर तुम्ही पण असली तर रसहिंसा पण झाली. इडलीवर होऊ दिसली म्हणजे काय झालं जलोदर होणार. पोटात गेली तर जलोदर होते, मुंगी जर गेली तर बुद्धिभ्रष्ट होते, केस गेला तर स्वरयंत्र भंग होते म्हणजे आवाज खराब होतो आणि चौथं कोळी जर गेला तर काय होतं अष्टादर अचानक शरीराला पोट सुटतं. म्हणजे आपण हे सगळं विचार करत नाही आणि कसंही खातो कसंही राहतो त्यामुळे आपल्याला काय आहे समजत नाही काय आपली चर्या. मग ह्यातनं आपल्या लक्षात काय घ्यायचंय की त्या मुलींचं जसं अतिथी संविभाग म्हणजे ज्यांची तिथी निश्चित नाही असं अतिथीचा संविभाग आणि त्यांना दान देताना ते जसं स्वतःच्या आपल्याचं जाणण्याचं प्रॅक्टिकल करते तसं मी केलं पाहिजे. घास चावताना सुद्धा ज्यांनी महाराजांना आहार दिला असेल त्यांना ते प्रॅक्टिकल बघायला मिळालं असेल की तिथं त्यांचं ते खाण्याचं काम चाललंय तरी सुद्धा तिथं काय आहे आत लगेच स्वरूपामध्ये डुबकी लावलं. आणि मग काही वेळेस काही वस्तू नाही निघाली तरी सो महाराज खाली बसायचे आणि राहायचे विकल्प संपला. जसं लहान मुलं खेळता येऊन जेवतात आणि म्हणतात की मला खेळायचं मला बास म्हणून पळून जातात. पोट भरलं की नाही याचा पण विचार नाही. तसं स्वभावात खेळू लागल्यानंतर बाहेरच्या काय आहे अंतरायची पण गरज नाही. इतकं आतमध्ये लगेच उन्मुख झालं की तिथं स्वरूपाचं संवेदन झालं. मग तिथं आपल्याला आसक्ती किती असते किती आता मुंग्या लागतात तरी सुद्धा ते सगळ्या काढायच्या घटकायच्या लाडू खायचा टाकून कसं द्यायचं तो कोणाचा द्यायचं गरीबाला तर देऊ आपण नको तर. म्हणजे ते मुंगी फिरून गेली तर मुंगी मांस भक्षी आहे की शाकाहारी आहे मांस भक्षी आणि ती त्यात फिरून गेली म्हणजे सगळं भक्ष राहिलं की अभक्ष राहिलं अभक्ष झाला. म्हणजे हे जर नीट समजलं तर आपला व्यवहार सुद्धा व्यवस्थित होऊ शकतो. आणि जर हे नीट समजलं नाही तर आपण मग काय करतो तसंही गबाळ. म्हणून अणुव्रत आणि गुणवत्ता आणण्यासाठी 3 गुणव्रत सांगितली. कोणती दिव्रत देशव्रत आणि अनर्थदंड आणि शिक्षाव्रत ही 4 झाली. मग अतिथी संविभाग पाहिलं त्याच्यातलं काय आहे सामायिक समय भाव सामायिक पाहिलं द्रव्य क्षेत्र काल भाव जयधोराच्या अपेक्षेने सामायिक असामायिक दोन्ही बघितलं आता. त्याच्यानंतर प्रौषधोपवास प्र औषध उपवास. प्र म्हणजे प्रकर्षाने औषध वसपासून औषध झालंय राहणं प्रकर्षाने राहणं. उप म्हणजे निकट वास म्हणजे राहणं जो स्वरूपामध्ये राहतो तिथं प्रौषधोपवास झाला. त्याच्यानंतर भोग उपभोगाचं परिमाण की आपल्याला भोगायच्या ज्या वस्तू एकदा भोगतो ते भोग आणि अनेक वेळा भोगतो ते उपभोग आणि त्यांचं आपोआप परिमाण झालं. म्हणजे तिथं मला जास्त आता बाहेरच्या वस्तूंची गरज नाही. आपल्याला कसं असतं नवीन साडी नेसली की घ्यायची आवडली की घ्यायची दागिने सारखे घ्यायचे खरे खोटे सगळं घालायचं. खोटे घातल्यावर काय सांगितलं दारिद्र्याचे निषेक बांधले आणि सोलापूरला काय सांगितले ना गोष्ट ते बेंटेक्सर मंगळसूत्र होतं आणि त्याने कुणीतरी सोडून घेतलं आणि तो पुढे जाऊन बघतो ते खोटं आहे म्हटलं की येऊन तिच्या थोबाडी त्यातून खोटं का घातलं म्हणून गेला. म्हणजे काय झालं आत्ता पण दुःख आणि पुढं पण दुःख आणि काळजीच कशाने आपल्याला खूप असावे वाटतं. म्हणून काय करतो आपण वेगवेगळ्या डिझाईनचे पाहिजे म्हणून तसं गोळा करतात. पण आता भोग उपभोगाचं परिमाण आपोआप झालं की मला माझ्या आतला उपभोग विषय आणि भोग म्हणजे साधन जो वारंवार अनुभूतीमध्ये येतोय. वास्तविकता नित्यार्थ क्रियेच्या अपेक्षेने विचार केला तर एक समय पर्याय विशिष्ट ध्रुव जर घेतला तर तो उपभोगच नाही तो पण भोगच झाला आणि सामान्य ध्रुव जर घेतला तर तो वारंवार जाणीव येते म्हणून त्याला म्हणायचं उपभोग. मग ध्रुव स्वभाव हा विषय काय झाला उपभोग झाला आणि एक समयावरती जाणारी पर्याय परत उत्पन्न होत नाही त्याला म्हणायचं भोग. मग आतला भोग उपभोगाचा मेळ जर साधला
निज कारण परमात्मा विषय करून मतिशुद्ध प्रमाणात्मक साधनाने आपण स्वतःला जाणलं, अतिशय आनंदाला प्राप्त झालं, तर बाहेरच्या भोग उपभोगाची रुचीच नको. घरात कोणी आणून देतो म्हणलं तरी काय लक्षात घ्यायचं, एक साडी नवीन आली गरज नसताना, आणि ज्यांना गरज नाही त्यांना मिळत नाही अंतराय कर्म मानतो, आणि एका विचारात 7 कर्म मानतो, आयुर्बंधाची वेळ असेल तर 8 कर्म मानतो, म्हणजे फुकट काय चाललंय कर्मबंध. म्हणून मला भोग उपभोग दोन्हीचं परिमाण सहज झालं, म्हणजे या मर्यादेच्या बाहेर जाणार नाही. मग 50च साड्या ठेवेल, 100च ठेवेल, 1000 ठेवेल किंवा 5000 ठेवेल जास्तीत जास्त. पण त्याच्यातलं काय झालं, 5000च्या पुढच्या तयार होणाऱ्या साड्यांचं पाप कमी झालं एक गोष्ट, आणि दुसऱ्यांचं नेसणार नाही हौस मौस. अगदी कुठं आपण गेलो एसटीने आपलं काही नाही म्हटलं तेवढ्या वेळापुरतं 16 वेळापुरतं घालणार. त्याच्यानंतर अजून काय कुठं कुठं मोकळी कर की आता पावसात भिजलं तिथं गेलो आपल्याला काय नाही, पण वास्तविक आता खरं कुठेही जाताना 1 तासासाठी गेलो तरी 1-2 ड्रेस आपण बरोबर घेऊन जायचं, काही पण घडू शकतं, आणि आपल्याला खरोखरच दुसऱ्याचं घालायचं नसेल तर घ्यायचंच नाही. म्हणून दुसऱ्याचे कपडे का घालायचं नाही, त्यांना काही त्वचेचे वगैरे काय असतात रोग असतील तर ते थोड्या वेळासाठी घातला हौस म्हणून आणि सारखं खास त्या बॅक्टेरिया डेव्हलप झाल्या. किंवा बाहेरचं आपण भट्टीला वगैरे देतो, सगळ्यांची मिळून धुतात, आणि सोलापूरला तर बघायला पाहिजे पाण्याचं शॉर्टेज होतं, तर विहारात बघितलं तर गटारीच्या पाण्यात धुवून तिथंच तारेवर वाळू घालते, आणि फक्त त्यावर फिरवायची इस्त्री अगदी वॉश, म्हणजे आमची बुद्धी वॉश झाली. मग हे सगळं काय झालं की बाहेरनं फक्त आपल्याला अप टू डेट वाटतंय, आज स्वभावात अप टू डेट राहिलो तर बाहेरचं हे सगळं काय झालं संपलं, स्वभावात राहिलं नाही तर आपण आउट ऑफ डेटच आहे. मग इतका पुरुषार्थ आतमध्ये करायचा आहे की मला माझं स्वरूपच प्रिय आहे, ते सोडून मला दुसरं नको, म्हणजे आतला भोग समजला तर बाहेरची रुची काय झाली संपली. मग आता गुणव्रतामध्ये दिग्व्रत देशव्रत हे सगळं कशासाठी सांगितलं, कायमचं असं ते दिग्व्रत, बऱ्याच वेळासाठी असं ते देशव्रत, आणि तिसरं काय सांगितलं अनर्थदंड. अर्थदंड म्हणजे योग्य, अनर्थ म्हणजे जे योग्य नाही ते सगळं अनर्थ व्यर्थ करतोय, बसल्या बसल्या काड्या पेटवत बसायचं, परत जवळ बसलं आणि तिथं कागद ठेवलेली असतात आणि ते पण पेटवत बसायचं. त्याच्यानंतर अजून काय काय करतो बोला की अनर्थदंड, ती मॅच बघायची, त्यांनी जिंकावं ह्याने जिंकू नये, विनाकारण काहू की जय हानी, तर दुसऱ्याची जय हानी म्हणजे जय व्हावा पराजय व्हावा, हे आपल्याला काय पण केलं विनाकारण अनर्थदंड. किंवा कोणाला यश मिळावं म्हणून काय करतात की काय असतात सगळे चाकू वगैरे हिंसात्मक वस्तू दुसऱ्याला द्यायची. मग हे आपल्याला समजलं तर आपोआपच काय झालं संपला. आणि अणुव्रत तर आता माहिती आहे आपल्याला अहिंसा सत्य चौर्य ब्रह्मचर्य परिग्रह परिमान, म्हणजे आता देशव्रतामध्ये हे अणुव्रतामध्ये चाललंय म्हटल्यानंतर अल्परूपाने पाहतो ते अणु, त्यात गुणवत्ता आणणारं ते गुणव्रत, आणि त्यात शिक्षा देणारं ते शिक्षाव्रत. मग बघा संस्कार होत असतात, मुलींच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला संस्कार काय झाले ते जसं 6व्या 7व्यात झुलतात तसं मी अंतर्मुहूर्तात झुलू शकतो. मग आता शॉर्टकट सांगता राहिला की अंतर्मुहूर्तात जर आत्मानुभूती घेऊ लागलो तर तू कुठं जाणार तो नियमाने लोकांतिक 5व्या स्वर्गात, ते एकभावातरी असतात ब्रह्मचारी असतात, आणि तिथून ते विदेह क्षेत्रात जातात आणि मोक्षाला जातात. म्हणजे आम्हाला इतकं शॉर्टकट आहे, पण आम्ही तेवढा पुरुषार्थ आपला करत नाही, आणि करत नाही म्हणून आमची सगळी काय चालली सुदशा की दुर्दशा. मग कसं शिक्षण ग्रहण होतं बघा, एका शिक्षकांना शाळेमध्ये कशाची सवय आहे कृतीने उत्तर द्यायचं, आणि ते शिक्षक करतात म्हणजे मुलं पण तसं करून लागतात. कुणीतरी विचारलं हा काचेचा आहे का, तर दुसऱ्या मुलाने तिथंच एक खुर्चीचं तुटलेलं हात होता तो घेतला आणि दांडकन त्याच्यावर मारला, आणि मारल्यानंतर काय झालं तो काचेचा होता ते फुटला. काचेचा आहे की नाही हे समजण्यासाठी हे काय केलं प्रॅक्टिकल केलं. हे कसे संस्कार होतात, आणि तो फळा फुटलेला बघितल्यावर ते शिक्षक खूप ज्ञानी असतात, ते पटकन ऑफिसमध्ये जातात आणि सांगतात बॉसना की माझ्या पगारातनं तेवढं कट करून घ्या. आता त्यांचा काय अपराध आहे का, तरी सुद्धा ते तेवढं सांगतात, आणि सुट्टी लागली दिवाळीची की ते हिमालयात निघून गेले, माझं कुठंतरी चुकतंय मी ध्यान करायला पाहिजे जास्त म्हणून जाऊन ध्यानाला बसतात. आणि सुट्टी संपल्यावर आले तोपर्यंत मुलांना खूप पश्चाताप झाला, पश्चाताप नंतर होणारा ताप की मी हे काय केलं, मी असं करायला नको होतं. त्या मुलाला पण पश्चाताप झाला. सगळ्या मुलांनी मिळून मीटिंग करून काय केलं खाऊचे पैसे गोळा केले, आणि तसे 2 फळे आणून
तिथं हजर केलेत शाळेत आणि सुट्टी संपल्या दिवशी सगळ्या पालकांसहित सगळी मुलं त्या शिक्षकांची वाट बघतात. आणि मग त्या शिक्षकांना आलं की ते दोन्ही फळे शाळेला दिलं म्हणून सांगून टाकलं. मग त्यांनी काय केलं असतं, रागवलं असतं, तू असं केलं म्हटलं असतं तर काय झालं असतं, कधीच सुधारणा झाली नसती. पण आता काय झालं, आपोआपच इतके परिणाम त्या मुलांचे बदलले की आपल्यासाठी शिक्षकांनी काय केलंय, पैसे स्वतःचे भरले आणि गरज नसताना त्यांना त्रास दिला आपण, म्हणून त्यांनी हा सगळा उपद्व्याप केला. मग तसं शिक्षण देणारी शिक्षाव्रत मुनी आम्हाला काय शिक्षण देत आहेत की सारखं खाता उठता बसता मी जाणणार आहे, हा प्रयोग करायचा. परत 5 वाजता आहेच प्रॅक्टिकल, त्या सायन्समध्ये त्या लॅबोरेटरीमध्ये जाऊन प्रॅक्टिकल करायचं. आपलं जीवनच प्रयोगशाळा आहे. मग खाताना प्रत्येक घास चावताना एकच लक्षात, मी खाणारा नाही जाणणारा आहे. नुसतं म्हणायचं नाही इथं, तर तिथं त्या वेळेस आपल्याला आठवायला पाहिजे. आठवलं तरी स्मरण झालं, परोक्ष ज्ञान झालं. लगेच परत हा मी चिदानंद जाणलं, प्रत्यक्ष ज्ञान झालं. आणि असं प्रत्यक्ष प्रामाण्यसहित खरेपणासहित स्वतःचा निर्णय केला तर सम्यक दर्शन झालं, तरच मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो, अन्यथा नाही. मग इतका पुरुषार्थ आतमध्ये करायचा आहे की मला काही झालं तरी मी ह्या शरीरापासून कसा आहे भिन्न आहे. वेदना झाल्या तरी वेदना शरीरात होत आहेत, वेदना शरीराला जरी झाल्या तर शरीर काय म्हणतं का चांगलं वाईट झालं ते तर अचेतन आहे, पण मी त्यात इन्व्हॉल्व होतो, त्यामध्ये चांगलं वाईट भाव करतो आणि मला झालं, मी सुखी आहे, मी दुःखी आहे असे विचार करतो आणि त्यामुळं दुःखाला प्राप्त होतो. मग मी फक्त कसा आहे, जाणणारा आहे. आणि असं ज्यानं ज्ञान रूपाने स्वतःला जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःख आहे. म्हणून प्रत्येक क्षणी आपण आता बघा उठताना उठणाराने जाणणार, लगेच जाणीव करायच्या. नुसतं बडबड केली तरी जल्प झाले, शुभभाव झाले, परोक्ष आहे, ते काही सम्यक दर्शन आहे. आत लगेच डायरेक्ट जाणीवच केली आणि अशीच जाणीव जर वारंवार अंतर्मुहूर्तात बदलणाऱ्या उपयोगाचा उपयोग करून केली तर आपल्याला हे सगळं शिकून आपल्या जीवनामध्ये फायदा झाला. आणि जर आम्ही ही जाणीव केली नाही तर आपल्याला आत्ता पण अशांती आणि पुढं पण अशांती. मग मला ही अशांती संपवायची असेल, शांती मिळवायची असेल तर प्रत्येक क्षणी मी न्यायतेचीच आराधना केली पाहिजे. आणि इतकं निज भगवान न्यायकात्मेची आराधना केली की तिथं हे संसारातलं सगळं दुःख काय झालं, संपलं. म्हणून बघा बाहेरचा एखादा नवीन मेनू समजला की करून बघतो. आता आपल्याला नवीन पदार्थ कळाला आहे कोणता, अनुभूती. मग तो आपल्या जीवनात करूनच बघायचा, मला अनुभूती का होत नाही, काय कमी पडतंय माझं. संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त, जागर माणूस, जागृत अवस्था सगळं आहे आपल्याजवळ, आणि तरी सुद्धा आत्मानुभूती का होत नाही, तर आम्ही आत उपयोग लावत नाही. आमची रुची कुठे आहे, खाणं पिणं मौज मजा करणं इकडं रुची आहे, पण तेच आतमध्ये रुची लावली, मी माझा जाणणारा आहे, जाणीवच केली. आणि ही जाणीव केली तर हा श्लोक समजून जीवनामध्ये उपयोग आहे. बघा नागश्रीने ते 5 अमृत ऐकली, मुली काय होत्या, खेळत होत्या, ते मुलीला दिसल्यावर सगळे तिथं जाऊन बसल्या, उत्सुकता असते. आणि नेमकं 5 व्रतांचं वर्णन चाललं होतं. ती म्हणजे मला कळलं, त्यांना माहिती ही विप्र म्हणजे ब्राह्मणाची कन्या आहे आणि हिला देणं जरा धोक्याचं आहे. देताना एवढं सांगितलं की जर घरी वडील नको म्हटले तर तू परत इथंच द्यायला, तसं व्रत घेणं देणं ही गोष्टच नाही आहे. पण आता तिचं मोडलं जाऊ नये म्हणून त्यांनी काय केलंय, ती सायकोलॉजिकल ट्रीटमेंट केली. आणि नेमकं घरी गेले की ते इतके चिडले, संतापले की म्हणाले त्यांनी मला न विचारता दिलं कसं, त्यांचा काय अधिकार आहे तुझ्यावर. आणि आता नागश्री म्हणजे पूर्वभावातला त्यांचा शिष्यच तो. आणि झालं ते म्हणाले की सोडून दे सगळी 5 व्रतं. ती म्हणाली तर जाऊन सोडायचं. आणि निघालं तर वाटेत जेल लागलं, आणि ते जेलर असतात ते त्या वडिलांचे मित्र असतात, ते म्हणाले मी पण येतो, कुठं चाललाय तुम्ही. मग मला एवढं राऊंड मारलं की येतो म्हणून सांगितलं. आणि राऊंड मारायला गेल्यावर ते पण त्यांच्याबरोबर फिरू लागले दोघं. तर एकाने खून केलेला असतं, हिंसा केलेली असते, त्याला तिथं काय केलेलं असतं, शिक्षा केलेली असते. मग ती म्हणते मी काय वाईट केलं आहे, हिंसा पाळायचं ठरवल्यावर माझं का व्रत नको म्हणतात. तर ते म्हणा तेवढं होऊ दे पण 4 देऊन टाकून. मग आता सत्य बोललं नाही म्हणून कोणाची जीभ छाटली, काय आता म्हणजे तिथं खोटं बोललं म्हणून सगळंच चाललेलं आहे. मग ते म्हटल्यावर ते पण होऊ दे म्हणतात, पण 3 देऊन टाकून म्हणाले. चोरी दोघांनी मिळून केली तर त्यांना एकाच खोड्यात अडकवलेलं आहे. त्यांना दोघांना एकदम हाणलं तरच हालता येत आहे, आणि तिथं सगळी घाण, तिथंच खायचं, सगळं इतकं विचित्र दृश्य. मग ती म्हणाली मी चोरी न करण्याचं व्रत घेतलं तर काय बिघडलंय. मग वडील म्हणायला राहू देत ते पण. आणि
आपल्याला त्रास दिलेला आहे, मग ते म्हणणार ते पण राहू देत म्हणाले. आणि मग कुणीतरी अन्याय करून काय केलंय, खूप पैसा गोळा केलाय, त्या सेठजींना पण तिथं अडकवलंय. मग तुम्हाला मी परिग्रह परिमाण घेतलं तर काय बिघडलं. मग ते म्हणाले ते 5ही व्रत राहू देत, पण त्यांनी मला न विचारता का द्यायचं. कसा इगो असतो, मला न विचारता का दिला, तेवढं तरी मी विचारणार त्यांना जा. आणि तिथे गेल्यावर त्यांनी काय सांगितलं, डोक्यावर हात ठेवून वायुभूती का काय म्हणाले, मी काय तुला शिकवलंय म्हणून म्हटलं. ते सगळं पूर्ववत शिकवलं, ती खडा खडा म्हणू लागली. मग म्हणाले तर तुमचा अधिकार आहे तिच्यावर का कोणाचा आहे. बघा, पहिला अधिकार कोणाचा असतो, गुरूंचा, नंतर आई वडिलांचा. आणि मग ते सगळं दृश्य पाहिल्यानंतर त्यांचंही मन परिवर्तित झालं आणि तिनं ती 5ही व्रत सोडली नाहीये. आणि तोच नागश्रीचा भोकुरा सुकुमार सुकोशल आहे वाटतं. म्हणजे एकच आहे ते सगळे, एकाच जीवाच्या वेगवेगळ्या पर्याय. मग आपल्याला काय बघ घ्यायचं आहे की अणुव्रत केव्हा येतात, जो स्वभावाला जाणतो. विकल्पाच्या भूमिकेत बाहेरची रुची संपली आणि इतकी रुची संपली की तिथं अणुव्रत सहज आलं. आणि ही अणुव्रता सहज पाळली गेली, त्यात बर्डन नाही आहे. आणि आपल्याला कुठलंही व्रत पाळायचं म्हटलं की बंधन वाटतं, नको ते बंधन असं म्हणतो आपण लगेच. पण तेच जर नीट समजलं तर ह्या सगळ्यातनं आपण व्यवस्थित काय करू शकतो, स्वतःचा अनुभूतीपूर्वक बाहेरचं व्रताचं पालन पण सहज झालं, त्यात काही अवघड वाटत नाही. म्हणून इतकं न्यायिकतेची आराधना केली की स्वतःची विराधना संपली. म्हणून मी न्यायिक आहे, निज भगवान आत्मा आहे. आणि असं न्यायिक स्वरूपामध्ये राहण्याची रुची लागल्यामुळं काय झालं, बाहेरचे सगळे आकुलता व्याकुलता उपद्व्याप संपले. म्हणून एक श्लोक इतका चांगला वाचायचा की तो आपल्या जीवनामध्ये उतरला पाहिजे. स्वाध्यायाचा अर्थ काय सांगितलं, स्व अधि अय, स्वतःच्या आधाराने परिणत होणं हा स्वाध्याय. म्हणून चर्चा फक्त चर्चेसाठी नको, तर आपल्या जीवनात उतरली, आत्मानुभूती घेतली तर आपण हे 5 अणुव्रत, 3 गुणव्रत आणि शिक्षाव्रत समजून जीवनात फायदा केला.